हाय हॅलो नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. तर मी तुमच्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये या पॅन्टेची सिगरेट पॅन्ट कटिंग आणली होती. आता मी या पॅन्टीची तुमच्यासाठी स्टिचिंग घेऊन आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रंट आणि बॅक पोर्शन आहे. तर इथे सगळ्यात आधी आपण फ्रंटला रेडी करून घेऊ. तर सगळ्यात आधी आपल्याला आपण हे उलटाच फॅब्रिकवर कटिंग केलेली आहे, म्हणून आपल्याला याला काही चेंज करायची गरज नाही आहे. सगळ्यात आधी आपल्याला क्रॉस पॉइंटवर अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे 2 इंच आपल्याला नेफ्यासाठी सोडून द्यायचं आहे. इथे मी क्रॉसच्या साइडला 2 शिलाया मारून घेते आणि हा फ्रंटचा पोर्शन आहे आपला. अशा पद्धतीने मी 2 शिलाया मारून घेतल्यानंतर आता इथे जो आपला नेफासाठी मी फॅब्रिक सोडलेला आहे, हा नेफा आता आपण इथे रेडी करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी आपल्याला कापडाला खोलून घ्यायचं आहे आणि यावर शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हीच पॅन्ट इलास्टिकमध्ये सुद्धा बनवू शकता, पण मी इथे कस्टमरला नेफ्याची हवी असल्यामुळे इथे मी नेफावाली बनवते. तर अशा पद्धतीने मी फ्रंट साइडचा पोर्शन रेडी करून घेतला आहे. याच पद्धतीत आता मी बॅक साइडला सुद्धा क्रॉसला शिलाई मारून घेणार आहे. सरळ भाग मी आतल्या साइडला ठेवलेले आहेत आणि जे उलटी साइड आहे ती बाहेरच्या साइडने आहे. तर मागच्या भागाला सुद्धा मी इथे 2 शिलाया मारून घेतलेल्या आहे क्रॉसला. यानंतर आपण कापड ओपन करून घेतल्यानंतर आता बॅक साइडवर आपल्याला फ्रंट साइड ठेवून घ्यायचं आहे. सरळ कापडावर सरळ कापड ठेवूनच आपल्याला शिलाई मारायची आहे. तर इथे मी दोघी साइडनी मी इथे शिलाई मारून घेणार आहे, ते पण शेवटपर्यंत, बॉटमपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. या पॅन्टीचा कटिंगचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोडेड आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची डिटेलमध्ये कटिंग जर बघायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी बॉटमपर्यंत शिलाई मारून घेतलेली आहे. दुसरी शिलाईसुद्धा मी इथे मारून घेते. खूप सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये रेडी होणारी अशी ही पॅन्ट आहे. यानंतर आपल्याला दुसऱ्या साइडला सुद्धा त्याच पद्धतीत शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी दुसऱ्या साइडला सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे.
दोघी साईड्स आपल्या शिलाईने जोडून घेतल्यानंतर आता आपण इथे जो नेफा आहे त्याला फोल्ड करून घेणार आहे. तर मी इथे अशा पद्धतीने नेफा फोल्ड करून घेते. जी 2 इंचची आपण मार्किंग बेल्टला लावली होती त्याने आपल्याला शिलाई मारायला खूप सोपी जातं. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला फॅब्रिक फोल्ड करून फिनिशिंगमध्ये शिलाई मारायची आहे. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल आणि शिकायला मिळत असेल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला इथे सिगरेट पॅन्टची खूप सोप्या पद्धतीमध्ये स्टिचिंग शिकवलेली आहे. खूप सोपी पद्धतीमध्ये मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथे मी पूर्ण नेफा रेडी करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला नेफा जो आहे किती फिनिशिंगमध्ये आलेला आहे. तर अशाच पद्धतीने प्रत्येक पॅन्टचे सुद्धा तुम्ही नेफा रेडी करू शकता. यानंतर मी आता बॉटमला फोल्ड करून घेणार आहे. तर इथे बॉटमला सुद्धा आपण 2 इंचाचा जो मार्किंग केलेली होती तिथपर्यंतच आपल्याला फोल्डिंग करायची आहे. तर इथे नेफ्याला सुद्धा मी 2 फोल्ड करून घेतलेले आहे आणि आता मी इथे शिलाई मारून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता आपला बॉटम सुद्धा किती फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे. याच पद्धतीत मी सेकंड बॉटम सुद्धा बनवून घेणार आहे. तर इथे मी दुसरा सुद्धा बॉटम रेडी करून घेतलेला आहे. आता आपली जी मधल्या साईडला क्रॉच पॉइंटला शिलाई उरलेली आहे तिथेच आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. या साईडच्या बॉटमपासून स्टार्ट करून आपल्याला दुसऱ्या बॉटमपर्यंत एंड करायची आहे शिलाई. तुम्हाला जर माझ्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जरा लॉंग झालेला आहे कारण मी फुल डिटेलमध्ये कुठलाच कट न करता तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही पॅन्टची स्टिचिंग दाखवते. जर तुम्हाला समजत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर तुम्ही इथे बघू शकता आपली व्यवस्थित पॅन्टची कटिंग असल्यामुळे आपल्याला कुठेच पॅन्ट स्टिचिंग करायला प्रॉब्लेम झालेला नाही आहे. तर इथे मी परत दुसरी शिलाई मारून घेते व्यवस्थित अशी.
तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथे तुम्ही बघू शकता पॅन्ट पूर्ण स्टिचिंग करून झालेली आहे आणि आता मी तुम्हाला पॅन्टचा फायनल लुक दाखवते. इथे तुम्ही बघू शकता सरळ केल्यानंतर पॅन्टची फिनिशिंग किती व्यवस्थित आलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.